हाय एव्हरीवन, आज आपण नवीन पिकॉक डिझाईन बघणार आहोत. ॲज युजल मी 6 लाईन घेतली आहे. सुई पण नेहमीचंच घेतलेला आहे मी. आता पहिलं लॉक घालून घ्यायचं आहे साडीला. पहिलं लॉक झाल्यावर त्याच्याच पलीकडे दुसरा लॉक घालून घ्यायचा आहे. कल्पना कळग्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. दुसरं लॉक झाल्यावर 4 चेन घालायचे आहेत आपल्याला. चार चेन झाल्यावर ना पुन्हा साडे लॉक घालायचं आहे. थोडंसं अंतरावर जिथपर्यंत ते दोरा येत आहे ना तिथपर्यंत ते पाहून ना लॉक घालायचं आहे. हे पिकॉक डिझाईन ना खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप सुंदरसुद्धा दिसतो. आपल्याला ना ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचं आहे. अर्धा इंचावर मी पॉईंट घेत आहे. पहिलं एक खांब, दोनामधून एक, दोनमधून एक आणि पुन्हा दोनमधून एक असे ट्रिपल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. ट्रिपल क्रोशेट झाल्यावर 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. आणि जे खांब आहे ना त्याच्या खालनं दोरा आणून ना पुन्हा लॉक करायचं आहे. तिथं एक घाटीसारखं तयार होतो. आता पुन्हा आपल्याला ट्रिपल क्रोशेट सुईवर 3 दोरे घेऊन सेम पॉईंटलाच टक करायचं आहे. त्याच्यावरून दोरा काढून ना 2मधून एक, पुन्हा 2मधून एक आणि पुन्हा 2मधून एक अशा प्रकारे ट्रिपल क्रोशेट करायचं आहे. आणि पुन्हा 3 चेन घालायचे आहेत वरती. आणि खांबाच्या खाली ना त्याला लॉक करून घ्यायचं आहे. प्रत्येक खांबाच्या खालनं असं लॉक करून घ्यायचे आहेत. आणि 5 वेळा ट्रिपल क्रोशेट आणि 5 वेळा पिकॉकचे ते घाट येतात 5. आता तिसरा आहे हे क्रोशेट. 2मधून एक, पुन्हा 2मधून एक काढून घ्यायचं आहे. आता 3 चेन घालायचे आहेत वरती. मग खांबच्या खालनं दोरा आणून ना लॉक करून घ्यायचं आहे. लॉक केल्यावर ना चौथा ट्रिपल क्रोशेट घ्यायचा आहे. 2मधून एक, 2मधून एक अशा पद्धतीने घ्यायचं आहे. 3 वेळा घ्यायचा आहे. 3 वेळा घेतल्यावर 3 लॉक म्हणजे 3 साखळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आणि खांबच्या खालनं ना लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता पुन्हा हे 5वं आहे बघा ट्रिपल क्रोशेट. ट्रिपल क्रोशेटचे स्टार्टिंगला जे खांब आहे ना ते सर्व समान असायला पाहिजे, नाहीतर एक वर आणि एक खाली अशा पद्धतीने दिसतो. सगळे खांबांना समान घ्या. आता 3 चेन घालत आहे आणि खांबच्या खालनं लॉक घालून घ्यायचं आहे. मग अशा पद्धतीने अगोदर जितकं गॅपनी आपण स्टार्ट केलं होतं ना तितक्याच गॅपनी आपल्याला एंड पण करायचं आहे. लॉक करून घेत आहे मी इथं अर्ध्या इंचावर. पुन्हा 4 चेन घालून घ्यायचे आहे तिथं पिकॉट संपल्यावर. हे तिसरा, चौथा. आता योग्य अंतरावर ना लॉक करून घ्यायचं आहे.
हे गोंड्या बांधण्यासाठी आपण जागा सोडत आहोत. आता पुन्हा पिकॉट तयार करून घेणार आहोत आपण अर्धा इंचावर. ट्रिपल क्रोशेट तयार करून घेत आहे. दोन मधून एक, दोन मधून एक आणि दोन मधून एक. वरती 3 चेन आहेत आणि ट्रिपल क्रोशेटच्या खांबना आपण लॉक करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण ट्रिपल क्रोशेट सेम पॉईंटमधूनच टक करून घ्यायचं आहे. दोन मधून एक, दोन मधून एक, दोन मधून एक. आता पुन्हा 3 चेन आणि 3 चेन झाल्यावर खांबच्या खालनं लॉक. हे स्टेप 5 वेळा पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला. हे चौथा आहे ट्रिपल क्रोशेट. आता 3 वेळा लॉक चेन घ्यायचे आहेत. 3 वेळा चेन घेतल्यावर लॉक घालायचं आहे. आता हे 5वं पिकॉट आहे. आता पुन्हा 3 चेन आहे येतात वरती आणि खांबाखालनं लॉक. आता योग्य अंतरावर ह्याला आपण 4च झाले, ते 5वं आहे. 2 मधून एक, 2 मधून एक आणि पुन्हा 2 मधून एक. आता 3 चेन. आता खांबाखालनं पुन्हा लॉक. आता योग्य अंतरावर लॉक घालून घ्यायचं आहे. आता पुन्हा 4 चेन घालून पुन्हा एकदा लॉक करत आहे मी. 1, 2, 3 आणि हा 4था. चार चेन लॉक झाल्यावर पुन्हा 2 चेन घालून ना दोरा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने कट केल्यावर दोरा ओढून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. आता गोंड्या बांधून तुम्हाला पुढचा लुक दाखवते मी. बघा किती सुंदर दिसत आहे ना. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.